तुम्ही कधी एखाद्या मृतदेहाला रडताना पाहिलं आहे का? तुम्ही कधी अशा मृतदेहाला स्पर्श केला आहे का? ज्याचं शरीर बर्फासारखं थंडगार असेल, पण त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू ज्वालामुखीच्या लाव्ह्यासारखे तापलेले असतील. त्या दिवशी स्मशानात लाकडं तयार होती. पंडित मंत्र म्हणत होता आणि गावकरी माझ्या 20 वर्षांच्या मुली मयुरीला पापीन म्हणून शिव्या देत होते. पण जेव्हा मी तिचा शेवटचा निरोप घेण्यासाठी तिच्या चेहऱ्यावर ओठ टेकवण्यासाठी वाकले, तेव्हा तिच्या बंद डोळ्यातून एक अश्रू टपकला. त्याने मृत्यूच्या नियमांनाच आव्हान दिलं होतं. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं, पण माझ्या मायेने आक्रोश करत सांगितलं होतं की माझी मुलगी मयुरी अजून इथेच आहे. माझी सारी दुनिया त्या दिवशी 6:30 वाजताच उद्ध्वस्त झाली होती. जिल्हा रुग्णालयाच्या त्या पांढऱ्या वरंड्यात उभ्या असलेल्या डॉक्टरांनी माझ्याकडे न बघता आपली फाईल बंद केली आणि अतिशय थंड स्वरात म्हटलं की आय एम सॉरी. आम्ही तिला वाचवू शकलो नाही. तुम्ही लोक मृतदेह घेण्याची तयारी करा. ते शब्द माझ्या छातीत खुपसल्यासारखे वाटले. माझी 20 वर्षांची मुलगी मयुरी, माझी गोजिरी, माझं हसू, जिने काल रात्री पोटदुखीची तक्रार केल्यामुळे मी तिला इथे आणलं होतं, ती आता एका पांढऱ्या चादरीखाली शांत पडली होती. डॉक्टर निघून गेले. नर्सनी मशीनच्या तारा निर्दयीपणे काढून टाकल्या आणि ती बीप बीप करणारी ध्वनीही थांबली, जी किमान हे तरी सांगत होती की तिचं हृदय अजून संघर्ष करत आहे. आता तिथे फक्त एक भयान शांतता होती, अशी शांतता जी मला आतून पोखरत होती. आम्ही तिला ॲम्ब्युलन्समधून गावात परत आणलं. ॲम्ब्युलन्स जशी आमच्या कच्च्या अंगणात थांबली, तसं सगळं गाव तिथे जमलं. आक्रोश उसळला. माझ्या जाऊबाई आणि गल्लीतल्या इतर स्त्रिया मला धरून रडायला लागल्या, पण मी रडत नव्हते. माझे डोळे दगडासारखे झाले होते. मला कळतच नव्हतं की जी मुलगी काल संध्याकाळपर्यंत मला विचारत होती की आई, आज जेवणात काय बनवलं आहे, ती आज लाकडी तख्त्यावर झोपलेली आहे. गावातील पुरुषांनी स्मशानात नेण्याची तयारी सुरू केली. कोणी सुक्या लाकडांची व्यवस्था केली, तर कोणी नवीन पांढरं कफन आणलं. उन्हाची तीव्रता वाढत चालली होती आणि त्या चकाकणाऱ्या उन्हात लोकांची बोलणी अधिकच कडवट वाटत होती. आमच्या गावात आजही लोक जुन्या विचारसरणीचे गुलाम आहेत. जेव्हा एखाद्या तरुण मुलीचा मृत्यू होतो, तेव्हा तिच्याकडे दुःखापेक्षा संशयाच्या नजरेने पाहिलं जातं. मी अंगणाच्या एका कोपऱ्यात निश्चित बसले होते, तेव्हा माझ्या कानावर काही स्त्रियांची कुजबूज पडली. शेजारी बसलेल्या काकू दुसऱ्या बाईला सांगत होत्या की इतक्या लहान वयात मेली. नक्कीच मागच्या जन्माचं काही भयंकर पाप असणार, नाहीतर देव भर तारुण्यात कुणालाही असं सहजासहजी घेऊन जात नाही. दुसरी बाई मान हलवत विष ओकत म्हणाली की हो, तरुण वयात मृत्यू तेव्हाच येतो जेव्हा कुळावर काळी सावली पडलेली असते. बघा ना, या आईच्या डोळ्यात एकही अश्रू नाही. कशी दगडासारखी बाई आहे ही. त्यांच्या बोलण्याने माझ्या काळजावर घाव बसला. तयारी पूर्ण झाली होती. नव्याने बांबूंची शिडी तयार केली होती. पंडित मंत्र म्हणत होते आणि अगरबत्तीचा धूर हवेत पसरत होता. ऊन आता डोक्यावर आलं होतं. गावच्या मुखियाने आपल्या भारदस्त आवाजात म्हटलं की चला, आता उशीर होत आहे. सूर्य मावळण्यापूर्वी तिला पंचतत्वात विलीन करायचं आहे. उचला तिला. जसे 4 जणांनी तिला उचलण्यासाठी हात पुढे केले, तसं माझ्या आत काहीतरी भयंकर तुटलं. मी धावत जाऊन तिचं डोकं माझ्या मांडीवर घेतलं. लोक मला मागे ओढू लागले. ते म्हणत होते की वेड्यासारखं वागू नकोस, जाणाऱ्याला कोणी रोखू शकत नाही. मोह सोड आणि तिला निरोप दे. पण माझं हृदय आक्रोश करत होतं. मी पूर्ण ताकदीनिशी ओरडले की थांबा, फक्त एकदा. शेवटच्या वेळी मला माझ्या लेकीचा चेहरा चुंबन घेऊ द्या. सगळे मागे सरले. कदाचित त्यांना वाटलं असेल की हा एका अभागी आईचा शेवटचा आक्रोश आहे. मी हळूहळू तिच्या पिवळसर पडलेल्या चेहऱ्याजवळ वाकले. तिचे डोळे अर्धवट उघडे होते.
जणू काही ती काहीतरी सांगू इच्छित होती, पण तिची जीभ तिला साथ देत नव्हती. तिचे ओठ निळे पडले होते. मी माझा थरथरणारा हात तिच्या थंड गालांवर ठेवला. त्या गालांची मृदुता आता संपली होती. तिथे फक्त मृत्यूची जखडण होती. जसेच मी माझा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ नेला आणि तिच्या कपाळाचं चुंबन घेण्यासाठी ओठ खाली घेतले, तेव्हा ते घडलं ज्याने निसर्गाचे सारे नियम बदलून टाकले. तिच्या उजव्या डोळ्याच्या कोपऱ्यातून पाण्याचा एक छोटासा थेंब उमटला. तो हळूहळू तिच्या पापण्यांवरून ओघळला आणि सरळ माझ्या हातावर पडला. तो काही थंड पाण्याचा थेंब नव्हता. तो अश्रू अक्षरशः तापलेला होता, इतका गरम की माझी त्वचा जळू लागली. माझा आत्माच हादरून गेला. विज्ञान सांगतं की मरणानंतर शरीर थंड पडतं, रक्त गोठतं, पेशी नष्ट होतात. मग हा गरम अश्रू कुठून आला? एखादा मृतदेह कसा रडू शकतो? एखादा मृतदेह आपल्या आईचा स्पर्श कसा जाणवू शकतो? नाही, हा अश्रू नव्हता. ती त्या अंधाऱ्या गर्तेतून पाठवलेली तिची शेवटची हाक होती. मी वेड्यासारखी तिच्या छातीवर कान ठेवला. तिथे हृदयाची धडधड नव्हती. मी तिचं मनगट पकडलं. नाडीचा काहीच मागमूस नव्हता. पण तो गरम अश्रू खोटं बोलू शकत नव्हता. मी उठून वेड्यासारखे ओढू लागले की माझी मुलगी मयुरी जिवंत आहे. बघा, माझी मुलगी रडत आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे. सगळं गाव स्तब्ध झालं. माझ्या जाऊबाईंनी मला जोरात हलवलं आणि म्हटलं की तू वेडी झाली आहेस. या मोठ्या धक्क्याने तुझं डोकं फिरलं आहे. तो कदाचित घामाचा थेंब असेल किंवा तुझ्याच डोळ्यातलं पाणी पडलं असेल. पण मला माहीत होतं, माझे डोळे 2 दिवसांपासून दगडासारखे झाले होते. त्यात ओल्यावाचा एक थेंबही नव्हता. तो अश्रू तिच्या आत्म्यातून आला होता. मी गोंधळ घातला. मी अर्थीवरील लाकडं फेकून दिली. लोक संतापू लागले. मुख्याने म्हटलं की हे अपशकुन आहे. मृतदेहाचा मोह धरून तू तिच्या आत्म्याला भटकायला भाग पाडत आहेस. तिला स्मशानात नेऊ दे. पण मी माझ्या मुलीच्या शरीरावर ढाल बनून पडले आणि म्हटलं की जर तिला न्यायचं असेल तर आधी मला मारावं लागेल. माझी मुलगी श्वास घेत आहे. फक्त तुम्हाला ते ऐकू येत नाही. माझ्याकडे थोडे पैसे आणि दागिने होते जे मी तिच्या लग्नासाठी कणाकणाने जमवले होते. मी ती पिशवी उचलली आणि गावातील एका मुलाचे पाय धरले, ज्याच्याकडे स्वतःची टॅक्सी होती. मी त्याला विनवणी केली की बाळा, मला शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन चल. लोक मागे हसत होते. काही जण माझ्यावर दया करत होते. ते म्हणत होते की ही बाई आता वेड्यांच्या इस्पितळात जाईल. मृतदेहाला घेऊन हॉस्पिटलमध्ये चालली आहे. मी कोणाचीही पर्वा केली नाही. मी माझ्या मुली मयुरीच्या निश्चल आणि थंड शरीराला मांडीवर घेतलं आणि टॅक्सीच्या मागच्या सीटवर बसले. संपूर्ण रस्ताभर मी तिच्या कानात कुजबुजत होते की तू घाबरू नकोस ग, तुझी आई आहे ना, तू फक्त परत ये. मी तुला अग्नीच्या हवाली कुणालाही करू देणार नाही. तू ऐकत आहेस ना? रस्ता 2 तासांचा होता, पण मला तो 2 शतकांसारखा वाटत होता. टॅक्सीच्या काचेबाहेर धावणारी झाडं पाहून वाटत होतं की वेळ धावत आहे आणि माझ्या मुलीचं उरलेलं आयुष्य वाळूसारखं हातातून निसटत आहे. प्रत्येक क्षणी मला भीती वाटत होती की कदाचित तो गरम अश्रू खरोखरच तिचा शेवटचा प्रयत्न असेल. जेव्हा मी मोठ्या शहरातील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये तिला घेऊन पोचले, तेव्हा तिथले डॉक्टर आणि नर्स मला पाहून हैराण झाले. एक अस्ताव्यस्त अवस्थेतील बाई, जिचे केस विस्कटलेले होते आणि जिच्या मांडीवर अशी मुलगी होती की जिच्याकडे पाहून कोणीही म्हणेल की ती मेली आहे. एक तरुण डॉक्टर पुढे आला आणि तपासणी केल्यानंतर म्हणाला की आईसाहेब, तुम्ही हे काय करत आहात? तिला इथे का आणलं आहे? तिच्या शरीरात रिगर मॉर्टिस म्हणजे शरीर अकडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ती आता या जगात नाही. मी डॉक्टरांचे पाय धरले आणि त्यांच्या बुटांना माझ्या अश्रूंनी भिजवले. मी विनवणी करत म्हणाले की डॉक्टर साहेब, माझ्या मुलीच्या डोळ्यातून अश्रू ओघळला आहे. तो गरम होता. मी तो माझ्या त्वचेवर जाणवला आहे. तुम्ही फक्त एकदा स्कॅन करा.
माझ्या मायेपोटी तरी तिला मशीनमध्ये घाला. डॉक्टरांनी मला समजवण्याचा प्रयत्न केला की विज्ञान भावनांवर विश्वास ठेवत नाही. पण माझ्या डोळ्यात असा वेडेपणा आणि आशा होती की तिथून जात असलेले वरिष्ठ दिन थांबले. त्यांनी माझी अवस्था पाहिली आणि कदाचित त्यांना त्यांच्या आईची आठवण झाली. त्यांनी आदेश दिला की ठीक आहे, तिला ताबडतोब सिटी स्कॅन आणि MRI साठी घेऊन जा, निदान एका माऊलीच्या समाधानासाठी तरी. मला बाहेर थांबवलं गेलं. माझ्या मुलीला त्या प्रचंड लोखंडी मशीनमध्ये नेलं गेलं. बाहेर मी हॉस्पिटलच्या थंड फरशीवर बसले होते. चारही बाजूंना शांतता होती. फक्त मशीनचा मंद घू घू आवाज ऐकू येत होता. मी मनोमन प्रत्येक शक्तीला साकडं घालत होते, ज्यावर माझा विश्वास होता. अजून कसा बसा 15 मिनिटांचाही अवधी झाला नसे, तेवढ्यात अचानक स्कॅन रूमचा मोठा अलार्म वाजला. आत लाल दिवा चमकू लागला. जे डॉक्टर शांतपणे आत गेले होते ते आता घामाने चिंब भिजलेले बाहेर धावत आले. त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला होता. ते मोठ्याने ओरडले की लवकर कोड ब्ल्यू सुरू करा, व्हेंटिलेटर टीमला बोलवा, हार्ट स्पेशालिस्टला ताबडतोब इथे आणा, ही मुलगी मेली नाहीये. संपूर्ण कॉरिडॉरमध्ये धावपळ उडाली. नर्स औषधं आणि ऑक्सिजन सिलेंडर घेऊन धावू लागले. डॉक्टर ओरडत होते की तिचं हृदय बंद आहे, नाडीचा ठाव ठिकाणा नाही, पण तिच्या मेंदूच्या एका भागात प्रचंड हालचाल सुरू आहे. हे कसं शक्य आहे? ही तर वैद्यकीय विज्ञानाच्या इतिहासातील सर्वात विचित्र घटना आहे. मी तिथे दाराच्या सावलीत उभी राहून सगळं काही पाहत होते. माझ्या डोळ्यात आता अश्रूंचा पूर उसळला होता. माझा विश्वास खरा ठरला होता. मृत्यूने तिला स्पर्श केला होता खरा, पण माझ्या मायेच्या उभेनं तिच्या आत्म्याला पूर्णपणे निघून जाऊ दिलं नव्हतं. पण तेवढ्यात मुख्य डॉक्टरांची एक किंकाळी सगळ्यांना स्तब्ध करून गेली. त्यांनी मॉनिटरकडे बोट दाखवत म्हटलं की तिचा मेंदू फक्त जिवंत नाही, तर तो काही संकेत पाठवत आहे. ही मुलगी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिच्या शरीरात हे काय आहे? स्कॅनमध्ये असं काही दिसत आहे जे एखाद्या माणसाच्या शरीरात असायला नको. माझी मुलगी मयुरी मेली नव्हती, पण ज्या भयानक रहस्यासह ती परत येत होती ते कदाचित मृत्यूपेक्षाही अधिक भयंकर होतं. स्कॅन रूम बाहेरचा तो कॉरिडॉर माझ्यासाठी नरकासारखा झाला होता. मशीनमधून येणारे आवाज माझ्या कानात हातोड्याचे घाव बसावेत तसे घनघनत होते. जेव्हा डॉक्टर बाहेर धावत आले आणि त्यांनी कोड ब्ल्यूची घोषणा केली, तेव्हा मला वाटलं की देवाने माझी हाक ऐकली. पण जेव्हा मी त्या डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचं भय पाहिलं, तेव्हा माझं काळीज दडपलं. एक डॉक्टर जे जवळपास 20 वर्षांपासून या हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते, त्यांचे हात थरथरत होते. त्यांनी आपल्या सहाय्यकाला सांगितलं की लवकर मुख्य सर्जन आणि पोलिसांना कळवा. पोलिसांचं नाव ऐकताच माझ्या अंगातून थंड शिरशिरी गेली. शेवटी पोलिसांची गरज का भासत होती? माझ्या मुलीसोबत काही भयंकर घडलं होतं का? डॉक्टर मला त्यांच्या कॅबिनमध्ये घेऊन गेले. तिथली शांतता इतकी खोल होती की मला माझ्याच हृदयाचे ठोके ऐकू येत होते. डॉक्टरांनी टेबलावर ठेवलेला पाण्याचा ग्लास माझ्यासमोर सरकवला आणि म्हणाले की आईसाहेब, तुम्ही जे सांगत होतात ते खरं ठरलं. तुमच्या मुलीचा श्वासोच्छ्वास आणि हृदयाची धडधड मशीनवर दिसत नव्हती, पण तिचा मेंदू विजेच्या वेगाने कार्यरत होता. याला मेडिकल सायन्समध्ये लॉक्ड इन सिंड्रोम म्हणतात. ही अत्यंत गंभीर आणि दुर्मिळ अवस्था आहे. माणसाचं शरीर दगडासारखं निश्चल होतं. हृदय इतक्या मंद गतीने धडधडतं की मशीनलाही वाटतं की तो माणूस मरण पावला आहे. पण मेंदू सगळं ऐकतो, सगळं जाणवतो. माझा आत्माच हादरून गेला. ही कल्पना करून की जेव्हा गावात तिला कफन चढवलं जात होतं, जेव्हा लोक तिला अपशकुनी म्हणत होते, जेव्हा तिच्या गळ्यात हार घातला जात होता आणि जेव्हा तिला अर्थीवर ठेवलं जात होतं, तेव्हा ती हे सगळं ऐकत होती. ती किंचाळू इच्छित असेल, ती मला हाक मारू इच्छित असेल, पण तिचा आवाज तिची साथ देत नव्हता.
ती स्वतःच्या मृतदेहासारख्या शरीरात कैद झाली होती. पण डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचं भय अजूनही कायम होतं. त्यांनी स्टँडची फिल्म प्रकाशासमोर धरली आणि एका धूसर आकृतीकडे बोट दाखवत ते म्हणाले की आश्चर्याची गोष्ट ही नाही की ती जिवंत आहे. आश्चर्यकारक आणि धक्कादायक गोष्ट ही आहे की तिच्या आतड्यांजवळ आणि फुफ्फुसांजवळ काहीतरी असं साचलेलं आहे जे पूर्णपणे अनैसर्गिक आहे. मी घाबरून विचारलं की साहेब, तुमचा नेमका काय अर्थ आहे? डॉक्टरांनी आपला चष्मा काढला आणि हळू आवाजात म्हणाले की तिला कोणताही आजार झालेला नाही. तिला विष देण्यात आलं होतं, पण हे साधं विष नव्हतं. हे असं संथ विष आहे जे शरीराला हळूहळू लकवा मारतं आणि मृत्यूसारखी अवस्था निर्माण करतं. जर तुम्ही अर्धा तास उशिरा आल्या असता तर स्मशानातील अग्नीने तिची ही कैद कायमची संपवली असती. ती जिवंत जळाली असती. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझं डोकं गरगरू लागलं. माझी निरागस मुलगी, जिने कधी कुणाचं वाईटही मनात आणलं नव्हतं, तिला कोणीतरी जिवंत जाळण्याचा विचार केला होता. माझ्या डोळ्यांसमोर गावातील ते चेहरे फिरू लागले जे आमच्या विनाशाची इच्छा करत होते. मला तो दिवस आठवला जेव्हा माझ्या धीराने जमिनीच्या कागदपत्रांसाठी माझ्याशी भांडण केलं होतं. मला ते सर्वतही आठवलं जे माझ्या शेजारच्या बाईने त्या रात्री तिला पाजलं होतं, जेव्हा ती म्हणत होती की तिची तब्येत ठीक नाही. प्रत्येक चेहरा आता एका मारेकऱ्यासारखा वाटू लागला. डॉक्टरांनी तिला व्हेंटिलेटरवर हलवलं. तिच्या शरीराला डझनभर पाईप्स जोडल्या होत्या. ती पांढऱ्या चादरीत इतकी लहान दिसत होती, जणू एखादा नाजूक पक्षी ज्याला एखाद्या शिकारी पक्षाने रक्तबंबाळ केलं असेल. डॉक्टर म्हणाले की आम्हाला तिचं रक्त बदलावं लागेल आणि ते विषारी घटक शरीरातून बाहेर काढावे लागतील, पण यासाठी लाखो रुपयांचा खर्च येईल. माझ्याकडे तरी काय होतं? फक्त गहाण ठेवलेलं एक छोटंसं घर आणि थोडेफार दागिने. पण त्या क्षणी मला पैशांची नव्हे तर माझ्या मुलीच्या जीवाची काळजी होती. मी डॉक्टरांसमोर हात जोडून म्हणाले की तुम्ही उपचार सुरू करा. मी माझी किडनी विकेन, मी माझं रक्त विकेन, पण माझ्या मुलीला वाचवा. रात्रीचे 2 वाजले होते. मी ICUच्या काचेच्या दाराबाहेर बसले होते. संपूर्ण हॉस्पिटल शांत झोपेत होतं. फक्त व्हेंटिलेटर मशीनची टिकटिक ऐकू येत होती. तेवढ्यात मला असं जाणवलं की कॉरिडॉरमध्ये कोणीतरी चालत आहे. मी मागे वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. मला वाटलं कदाचित तो माझाच भास असेल, पण काही वेळाने पुन्हा तीच चाहूल लागली. असं वाटत होतं की कोणीतरी जड बूट घालून हळूहळू माझ्याकडे येत आहे. मी घाबरून एका कोपऱ्यात लपली. मी पाहिलं की एक सावली, जिने काळा कोट घातला होता आणि चेहऱ्यावर मास्क लावला होता, ती हळूहळू माझ्या मुलीच्या वॉर्डकडे जात होती. माझं हृदय घशात आलं. जर तो डॉक्टर असता तर तो सरळ आत गेला असता, पण तो इकडे तिकडे पाहत होता. त्याच्या हातात एक छोटी बाटली आणि एक इंजेक्शन होतं. मला समजायला वेळ लागला नाही की तो मारेकराचा माणूस होता, जो आपलं अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आला होता. माझी माया आता काली मातेचं रूप धारण करून उभी राहिली. भीती नाहीशी झाली आणि तिच्या जागी संतापाची ज्वाला पेटली. जसेच त्या माणसाने वॉर्डचं हँडल पकडलं, तसेच मी पूर्ण ताकदीनिशी त्याच्यावर झडप घातली. मी त्याचे केस पकडले आणि मोठ्याने ओरडू लागले, पकडा पकडा, मारेकरी आहे हा. हॉस्पिटलचे गार्ड धावत आले. त्या माणसाने मला जोराचा धक्का दिला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण नर्स आणि गार्डांनी त्याला 4ही बाजूंनी घेरले. जेव्हा त्याचा मास्क काढण्यात आला तेव्हा मी स्तब्ध झाले. तो आमच्या गावातीलच तो मुलगा होता, जो माझ्या धीराचा सर्वात जवळचा मित्र होता. पोलिसांना बोलवण्यात आले. हॉस्पिटलमधील त्या गोंधळात माझी नजर अचानक ICUच्या मॉनिटरवर पडली. तिथे हृदयाच्या ठोक्यांच्या ज्या रेषा सरळ दिसत होत्या त्या आता वर खाली होऊ लागल्या. एक नर्स ओरडली की डॉक्टर, पेशंटला शुद्ध येत आहे. मी काचेवर हात ठेवून उभी राहिली. माझ्या मुलीच्या बोटात हालचाल झाली. तिच्या डोळ्यात ती भीती नव्हती जी स्मशानात वाटली असेल, त्याऐवजी त्यात काही लोकांबद्दलचं खोल दुःख दिसत होतं. तिने आपल्या आईकडे पाहिलं. तिचे ओठ काहीतरी पुटपुटले.
नर्सने तिच्या तोंडावरील मास्क थोडा बाजूला केला. तिने अतिशय हळू आणि तुटक्या आवाजात फक्त एक शब्द उच्चारला, काका. तो एक शब्द ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्याच कुटुंबातील व्यक्तीने, माझ्या नवऱ्याच्या सख्ख्या भावाने माझी कूस उजाड करण्याचा प्रयत्न केला होता. संपत्तीची ती काही गज जमीन एका जीवापेक्षाही अधिक मौल्यवान ठरली होती. माझी मुलगी मयुरी जन्मापासून योद्धा नव्हती, पण त्या प्रसंगाने तिला एक लढवय्या बनवलं होतं. तिने मला लढण्याचं एक कारण दिलं होतं. आता मला फक्त तिला वाचवायचं नव्हतं, तर त्या लांडग्यांना शिक्षा मिळवून द्यायची होती, ज्यांनी एका माऊलीच्या कुशीत आग लावण्याचा प्रयत्न केला होता. डॉक्टर बाहेर येऊन मला म्हणाले की विषाचा परिणाम आता मेंदूवर कमी होत आहे, पण तिला पूर्णपणे बरी होण्यासाठी अनेक महिने लागतील. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ती कदाचित पुन्हा कधीच चालू शकणार नाही, कारण त्या विषामुळे तिच्या पाठीच्या कणातील नसांवर गंभीर परिणाम झाला होता. माझं काळीच फाटलं. 20 वर्षांचं वय आणि आयुष्यभराचं अपंगत्व. पण मग मी स्वतःला समजावलं की निदान ती जिवंत तरी आहे, निदान ती माझ्या मिठीत तरी आहे. त्या रात्री मी हॉस्पिटलच्या थंड फरशीवर पडून आकाशाकडे पाहत होते. मला वाटलं की माणूस कितीही मोठा डाव रचला तरी निसर्गाचा स्वतःचा न्याय असतो. तो अश्रू जो तिच्या डोळ्यातून स्मशानाच्या उंबरठ्यावर ओघळला होता, तो काही योगायोग नव्हता. तो परमेश्वराचा इशारा होता की वाईट कितीही शक्तिशाली असलं तरी एका माऊलीची प्रार्थना त्याला राग करून टाकू शकते. आता संघर्ष सुरू होणार होता, पैशांचा, न्यायाचा आणि त्या सत्तेचा, जी आम्हाला शांतपणे जगू देणार नव्हती. पण मी तयार होते. माझ्या मुलीसाठी मी मृत्यूशी लढून आले होते. मग या माणसांशी लढणं माझ्यासाठी काय मोठी गोष्ट होती. हॉस्पिटलच्या त्या पांढऱ्या खोलीत माझी मुलगी मयुरी व्हेंटिलेटरच्या आधाराने श्वास घेत होती. पण बाहेरच्या जगात माझ्यासाठी एक वेगळाच संघर्ष सुरू झाला होता. पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेतलं होतं, ज्याने हॉस्पिटलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या कबुलीवरून जेव्हा पोलिसांनी माझ्या धीराच्या म्हणजेच मुलीच्या सख्ख्या काकाच्या घरावर छापा टाकला, तेव्हा तो आधीच फरार झाला होता. हे ऐकताच माझं काळीज हादरलं. तो माणूस ज्याने माझ्या मुलीला लहानपणी मांडीवर खेळवलं होतं, ज्याला ती प्रेमाने काका म्हणत होती, तोच तिचा मारेकरी निघाला, फक्त यासाठी की त्याला आमची पिढी जात जमीन बळकावायची होती. शहरातील हॉस्पिटलमध्ये दिवस कसे बसे निघून जात होते, पण रात्री काढणं फार कठीण होतं. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की विषामुळे पाठीच्या कण्यातील नसांचं इतकं नुकसान झालं आहे की तिच्या पायांमध्ये आता ताकद उरलेली नाही. माझी 20 वर्षांची गोजिरी मुलगी, जी हरिणीसारखी संपूर्ण घावभर धावत असे, ती आता अंथरुणाला खिळून राहिली होती. जेव्हा तिला पूर्ण शुद्ध आली आणि तिने आपली परिस्थिती समजून घेतली, तेव्हा ती तासनतास शांत बसून आकाशाकडे पाहत राहायची. तिच्या डोळ्यात पूर्वीसारखी चमक राहिली नव्हती. तिथे फक्त एक खोल रिकामेपणा दिसत होता. एक दिवस तिने माझा हात धरला आणि अतिशय हळू आवाजात विचारलं की आई, मी आता कधीच उभी राहू शकणार नाही का? लोक मला आता ओझं समजतील का? मी तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि अश्रू गिळत म्हणाले की तू ओझं नाहीस ग, तू माझा अभिमान आहेस, जी मृत्यूला हरवून परत आली आहे. तिला ही छोटीशी अपंगतता रोखू शकणार नाही. तू फक्त हिंमत हारू नकोस. पण खरी परीक्षा तेव्हा सुरू झाली, जेव्हा हॉस्पिटलचं बिल डोंगरासारखं आमच्या समोर उभं राहिलं. माझ्याकडे जे काही होतं ते सगळं संपलं होतं. गावातील घर विकण्याची बोलणी सुरू झाली. तेव्हा गावातील काही प्रभावशाली लोक हॉस्पिटलमध्ये आले. ते दुःख व्यक्त करायला आले नव्हते, तर मला घाबरवायला आले होते. त्यांनी म्हटलं की पहा, पोलिसात दिलेली तक्रार मागे घे. आपल्या घरच्याच माणसाला तुरुंगात पाठवलं तर समाज काय म्हणेल? जे झालं ते झालं. आता तुमच्या मुलीच्या भविष्याचा विचार करा. तक्रार मागे घ्या, आम्ही तुम्हाला मदत करू. त्यांचं बोलणं ऐकून माझं रक्त सळसळलं. मी संतापाने म्हणाले की भविष्य?
माझ्या मुलीचं भविष्य तर त्या राक्षसाने त्याच दिवशी उद्ध्वस्त केलं होतं, ज्या दिवशी त्याने तिच्या जेवणात विष मिसळलं होतं. ज्या समाजाला माझ्या मुलीची अर्थी उचलताना पाप पुण्याची भाषा करायची होती, तोच समाज न्यायाच्या वेळी गप्प का बसला आहे? मला तुमची मदत नको. मी भीक मागेन, रस्त्यावर झोपेन, पण माझ्या मुलीच्या गुन्हेगारांना सुखाने जगू देणार नाही. गावकऱ्यांनी आमचा बहिष्कार केला, हुक्का पाणी बंद करण्याच्या धमक्या दिल्या, पण मला त्याची काहीच पर्वा नव्हती. मी हॉस्पिटल जवळच्या एका छोट्याशा ढाब्यावर भांडी घासण्याचं काम सुरू केलं, जेणेकरून औषधांचा खर्च भागवता येईल. दिवसभर काम करायचं आणि रात्रभर मुलीच्या शेजारी बसून तिच्या पायांची मालिश करायची. डॉक्टर म्हणत होते की हे अशक्य आहे, पण मला त्या गरम अश्रूवर विश्वास होता, जो तिने स्मशानात ढाळला होता. जर ती मृत्यूला हरवून परत येऊ शकली, तर ती पुन्हा चालूही शकेल. एक रात्र मी थकून भागून तिच्या शेजारी झोपले होते. तेव्हा मला जाणवलं की कोणीतरी खोलीत शिरलं आहे. मी डोळे उघडून पाहिलं, तर ती गावातीलच एक वृद्ध काकू होती, जिला सगळेजण वेडी समजत होते. ती चोरून आली होती आणि तिच्या हातात एक गाठोडं होतं. तिने माझ्या हातात काही पैसे ठेवले आणि म्हणाली की बाई, ही माझ्या आयुष्यभराची सगळी जमापुंजी आहे. त्या जुलमी दिरापासून घाबरू नकोस. संपूर्ण गाव त्याच्या भीतीने गप्प आहे, पण वरचा देव सगळं पाहत आहे. आपल्या लेकीला हरवू देऊ नकोस. काकीच्या त्या छोट्याशा मदतीने माझ्या अंगात नवचैतन्य संचारलं. मला जाणवलं की माणुसकी अजून संपलेली नाहीये. हळूहळू सोशल मीडियाच्या माध्यमातून आमची कहाणी सर्वांसमोर आली. काही चांगली माणसं पुढे आली आणि उपचाराचा खर्च उचलण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. पोलिसांवरही दबाव वाढला आणि अखेर माझ्या दीराला शेजारच्या राज्यातून अटक करण्यात आली. जेव्हा त्याला बेड्या घालून माझ्या समोर आणलं गेलं, तेव्हा त्याच्या डोळ्यात पश्चाताप नव्हता, तर संताप होता. तो ओरडून म्हणाला की ही जमीन माझी आहे, मी ती कोणत्याही मुलीच्या नावावर होऊ देणार नाही. त्याची ती द्वेषपूर्ण नजर पाहून मला किळस आली. मी त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. माझ्यासाठी तो माणूस तेव्हाच मेला होता. माझं संपूर्ण लक्ष आता माझ्या मुलीच्या पुनर्वसनावर होतं. अनेक महिन्यांच्या फिजिओथेरपी आणि असंख्य कठीण संघर्षानंतर एक सकाळ असा चमत्कार घडला, ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होते. मी तिच्या पायांना गरम तेलाने मालिश करत होते. तेवढ्यात अचानक तिच्या पायाच्या अंगठ्यात हलकीशी हालचाल झाली. मला वाटलं कदाचित तो माझा भास असेल. मी पुन्हा हलकासा दाब दिला, तेव्हा ती हळूच कणली आणि म्हणाली की आई, मला जाणवत आहे. आम्ही दोघी मायले की एकमेकींना घट्ट मिठी मारून ढसाढसा रडू लागलो. ते रडणं दुःखाचं नव्हतं, तर विजयाचं होतं. डॉक्टरांची टीम धावत आली. ते आश्चर्यचकित झाले होते. ते म्हणाले की हे विज्ञानापेक्षा तुमच्या सेवेचं आणि तिच्या इच्छाशक्तीचं मोठं यश आहे. तिच्या नसांमध्ये पुन्हा चेतना परत येत आहे. संघर्ष अजून संपला नव्हता. गावात परत जायचं होतं, जिथे अजूनही अनेक शत्रू दबा धरून बसले होते. समाजाचे टोमणे अजून थांबले नव्हते. लोक म्हणत होते की पहा, ही शहरातून परत येईल तेव्हा तिला कोणीही आपलंसं करणार नाही. पण मला त्याची मुळीच चिंता नव्हती. माझी मुलगी आता फक्त माझी मुलगी राहिली नव्हती, ती एक खऱ्या अर्थाने योद्धा बनली होती. तिने हॉस्पिटलच्या अंथरुणावर पडूनच अभ्यास सुरू केला होता. तिने ठरवलं होतं की ती वकील बनेल आणि त्या स्त्रिया व मुलांसाठी लढेल, ज्यांचे स्वतःचेच लोक त्यांचे शत्रू बनतात. जसजसे दिवस पुढे जात होते, तसतशी तिची प्रकृती सुधारत चालली होती. आम्ही हॉस्पिटलमधून सुट्टी घेतली आणि पुन्हा आमच्या त्या गावाकडे निघालो, जिथून एकदा तिची अर्थी निघाली होती. जेव्हा आमची टॅक्सी गावाच्या हद्दीत शिरली, तेव्हा लोकांची मोठी गर्दी जमली होती. काही लोक लाजेने मान खाली घालून उभे होते, तर काही अजूनही द्वेषाने आमच्याकडे पाहत होते. पण माझ्या मुलीने गाडीची काच खाली केली आणि हसत मुखाने सगळ्यांकडे पाहिले. तिच्या त्या एका स्मित हास्याने हजारो टोमण्यांना आणि अपमानांना उत्तर दिलं होतं. घरात पोचल्यावर आम्हाला दिसलं की सगळं काही उद्ध्वस्त झालं होतं. धीराच्या कुटुंबाने घरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता, पण पोलिसांमुळे ते पळून गेले होते. घराच्या अंगणात तीच लाकडं अजूनही पडली होती, जी तिच्या चितेसाठी आणली होती.
मी ती लाकडं उचलली आणि स्वयंपाकघरात चूल पेटवली. मी माझ्या मुलीला म्हटलं की पाहिलंच ना लाडो, ज्या आगीत लोक तुला जाळू इच्छित होते, आज त्याच आगीवर तुझ्यासाठी जेवण शिजणार आहे. ही आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात आहे. त्या रात्री आम्ही दोघी मायलेकी अंगणात झोपलो. आकाशात तारे चमकत होते. सर्वत्र शांतता होती. पण ती भयावह नव्हती. मला जाणवलं की भीती फक्त तेव्हाच असते जेव्हा आपण लढण्याचा निर्णय घेत नाही. त्या रात्री मी माझ्या डायरीत लिहिलं की मृत्यू येऊ शकतो, आपलेच लोक विश्वासघात करू शकतात, समाज पाठ फिरवू शकतो, पण जर एखादी माऊली ठामपणे उभी राहिली तर ती यमराजाच्या हातातूनही आपल्या लेकराला परत खेचून आणू शकते. पण अजून एक मोठं वळण यायचं बाकी होतं. धीर तुरुंगात होता, पण त्याचा मुलगा जो शहरात राहत होता तो गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हता. त्याने आमच्या विरुद्ध एक नवा आणि धोकादायक डाव रचायला सुरुवात केली होती. याची माहिती आम्हाला तेव्हा मिळाली जेव्हा अचानक एका रात्री आमच्या घराबाहेर काही अनोळखी गाड्या येऊन थांबल्या. गावाच्या थंडगार हवेत आता एक विचित्र कुजबूज पसरली होती. आम्ही घरात परत आलो होतो, पण हे ते घर नव्हतं ज्याला मी प्रेमाने जपलं होतं. येथील भिंतींमधून आता आपल्याच लोकांच्या द्वेषाचा वास येत होता. माझा धीर तुरुंगात होता, पण त्याचा तरुण मुलगा सुमित, जो शहरात राहत होता आणि गुंडांच्या संगतीत वावरत होता, तो आता गावात परत आला होता. तो उघडपणे सांगत फिरत होता की या म्हाताऱ्या बाईला आणि तिच्या अपंग मुलीला मी या घरात टिकू देणार नाही. एक रात्र जेव्हा मी माझ्या मुलीच्या पायांना गरम पट्ट्या बांधत होते, अचानक आमच्या जुन्या लाकडी दारावर जोरदार लाथ बसली. बाहेर सुमित उभा होता. त्याच्यासोबत 4-5 माणसं होती, ज्यांच्या हातात लाठ्या आणि मशाली होत्या. त्यांच्या डोळ्यात तोच रक्ताळलेला भाग होता जो त्याच्या वडिलांच्या डोळ्यात मी त्या दिवशी पाहिला होता. त्याने डरकाळी फोडली की काकू, सामान गोळा कर आणि या गावातून निघून जा. हे घर आणि ही जमीन माझ्या बापाची आहे. जर इथे राहायचं असेल तर कागदांवर अंगठा लाव आणि तुझ्या या अर्धमेली मुलीला घेऊन कुठेही भीक माग. माझी मुलगी मयुरी, जी अजून नीट बसूही शकत नव्हती, तिने माझा हात घट्ट धरला. तिचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. पण त्या दिवशी माझ्या मनातील भीती संपली होती. मी दारात येऊन उभी राहिले आणि छाती ताठ करून म्हणाले की सुमित, हे घर तुझ्या काकाचं आहे, माझ्या नवऱ्याचं आहे आणि माझी मुलगी याची कायदेशीर वारसदार आहे. तुला जे करायचंय ते कर, पण मी इथून एक पाऊलही मागे हटणार नाही. सुमित हसला आणि थुक्कत म्हणाला की पाहूया किती शूरपणा दाखवतेस. या गावात कोणीही तुझी साथ देणार नाही. दुसऱ्या दिवसापासून त्यांनी आमचं आयुष्य नरक करून टाकलं. विहिरीतून पाणी भरण्यावर बंदी घातली. रेशन दुकानवाल्यांना धमकावलं की आम्हाला धान्य देऊ नका. रात्रीच्या अंधारात आमच्या घरावर दगडफेक होऊ लागली. माझी मुलगी रात्री झोपू शकत नव्हती. ती रडत म्हणायची की आई चल इथून, हे लोक आपल्याला मारून टाकतील. हे तेच लोक होते ज्यांनी मला दुःखात पाहिलं होतं आणि एक थेंब पाणीही विचारलं नव्हतं. मी तिला छातीशी कवटाळलं आणि म्हणाले की नाही लाडू, आज आपण पळून गेलो तर केवळ ही जमीन नाही तर तुझा सन्मानही हिसकावून घेतील. आपल्याला लढायलाच हवं. तेवढ्यात एक दुपारी जेव्हा मी चूल पेटवत होते तेव्हा गावातील तीच काकी धापा टाकत आली. तिने सांगितलं की सुमितने शहरातून काही वकील आणि गुंडांना बोलावलं आहे आणि तो बनावट कागदपत्र तयार करून आमच्या घराची जप्ती करून घेणार आहे. ही बातमी ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. कायद्याची लढाई लढण्यासाठी पैशांची गरज होती आणि माझ्याकडे आता एक फुटकी कवडी सुद्धा उरली नव्हती. तर संध्याकाळी माझ्या मुलीने मला असं काही सांगितलं ज्यामुळे माझ्या डोळ्यात आशेचा किरण दिसू लागला. ती म्हणाली की आई, तू माझ्या पायांची मालिश करते ना, आता करू नको. आता मला उभं राहायलाच हवं. मला वकील व्हायचं होतं ना, तर आधी या घरासाठीची लढाई मीच लढेन. ती अंथरुणावर पडूनच गावातील काही तरुणांना संदेश पाठवू लागली, जे सुमितच्या गुंडगिरीमुळे त्रस्त झाले होते. तिला मोबाईल वापरता येत होता. तिने हॉस्पिटलमध्ये भेटलेल्या काही चांगल्या लोकांच्या मदतीने शहरातील एका मोठ्या वकिलाला व्हिडिओ कॉलवर आपली आपबीती सांगितली. तिच्या आवाजातील दुःख आणि सत्य इतकं खोल होतं
की तो नामांकित वकीलही आमची केस विनामूल्य लढण्यासाठी तयार झाला. पण जेव्हा सुमितला हे कळलं तेव्हा तो संतापाने पेटून उठला. त्याला वाटलं की ही मुलगी बोलू लागली तर त्याचं सगळं साम्राज्य कोसळेल. त्या रात्री गावात जत्रा भरली होती. सगळेजण आपापल्या कामात आणि उत्सवात व्यस्त होते. अचानक आमच्या घराच्या मागच्या बाजूने धुराचा वास येऊ लागला. मी खिडकीतून बाहेर पाहिलं आणि माझा थरकाप उडाला. सुमित आणि त्याच्या माणसांनी आमच्या घराभोवती सुकं गवत आणि रॉकेल टाकून आग लावली होती. ते आम्हाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करत होते. स्मशानात जी योजना अयशस्वी ठरली होती तीच आता ते स्वतःच्या हाताने पूर्ण करू पाहत होते. आगीच्या ज्वाळा भराभर पसरत होते. आमचं जुनं घर लाकूड आणि मातीचं असल्यामुळे ते क्षणात पेटलं. मी ओरडले की वाचवा, कोणीतरी वाचवा. पण जत्रेतील गोंधळ आणि ढोल ताशांच्या आवाजात माझा आवाज विरून गेला. मी माझ्या मुलीला उचलण्याचा प्रयत्न केला पण ती जड होती आणि माझी ताकदही संपत चालली होती. धूर फुफ्फुसात भरत होता. मी तिला जमिनीवरून ओढत दाराकडे नेऊ लागले. आई तू जा, मला इथेच राहू दे, तू तुझा जीव वाचव. ती ओरडली. मी तिला एक जोरदार चापट मारली आणि रडत म्हणाले की गप्प बस. ज्या माऊलीने तुला मृत्यूच्या तोंडातून हिसकावून आणलं आहे ती तुला या साध्याच्या आगीत जळू देणार नाही. तेव्हाच एक चमत्कार घडला. माझी मुलगी मयुरी, जिच्याबद्दल डॉक्टरांनी सांगितलं होतं की कदाचित ती कधीही उभी राहू शकणार नाही, तिने जळत्या खांबांकडे पाहिले जो सरळ माझ्यावर कोसळणार होता. तिने आपल्या संपूर्ण जीवाची बाजी लावली. तिच्या पायातील सुन्न झालेल्या नसांमध्ये कदाचित त्या भीतीच्या आणि मायेच्या टोकाच्या क्षणी पुन्हा चेतना जागी झाली. ती एका झटक्यात उभी राहिली आणि मला जोरात मागे ढकललं. तो खांब धाडकन खाली कोसळला. आम्ही वाचलो. माझी मुलगी मयुरी आपल्या पायांवर उभी होती. जरी ती थरथरत होती, जरी तिच्या चेहऱ्यावर वेदनेच्या रेषा उमटल्या होत्या, तरी ती उभी होती. आम्ही कसं बसं त्या जळत्या घरातून बाहेर पडलो. बाहेर सुमित पेट्रोलचा स्कॅन घेऊन उभा होता. आम्हाला जिवंत पाहून तो थक्क झाला. जसेच त्याने माझ्याकडे हात उगारला तसेच गावातील ते तरुण ज्यांना माझ्या मुलीने संदेश पाठवले होते लाठ्या घेऊन तिथे पोचले. त्यांच्यासोबत पोलिसांची जीपही होती. सुमित पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला पण पोलिसांनी त्याला पकडलं. त्या रात्री आमचं घर जळून राख झालं. पण माझ्या मुलीचा आत्मविश्वास हिमालया एवढा उंच झाला होता. गावकरी जे आतापर्यंत तमाशा पाहत उभे होते ते आता सुमित विरुद्ध साक्ष देण्यासाठी पुढे येऊ लागले. त्यांना समजलं होतं की एकटी माऊली आणि तिची मृत घोषित केलेली मुलगी अन्यायाविरुद्ध कशी लढली होती. सकाळी जेव्हा सूर्य उगवला तेव्हा आम्ही आमच्या घराच्या राखेसमोर बसलो होतो. आमच्याकडे अंगावरील कपड्यांव्यतिरिक्त काहीच उरलं नव्हतं. पण माझ्या मुलीने माझा हात धरला आणि म्हणाली की आई, घर जळालं तर काय झालं, पहा मी चालू शकते. आता आपण या राखेतून एक नवं घर उभारू. असं घर ज्याचा पाया द्वेषावर नाही तर सत्यावर असेल. त्या दिवशी गावच्या मुखियाने पंचायत बोलवली. त्याने आमच्या समोर मान खाली घालून माफी मागितली. त्यांनी जाहीर केलं की संपूर्ण गाव मिळून आमचं घर पुन्हा बांधून दे. पण माझ्या मुलीने नकार दिला. ती म्हणाली की मला दान नको, मला फक्त माझा हक्क हवा आहे. तिने त्या राखेच्या ढिगाऱ्यावर उभं राहून सुमित आणि त्याच्या वडिलांनी केलेले सर्व घोटाळे आणि अत्याचार सर्वांसमोर उघडे पाडले. ती आता घाबरलेली मुलगी राहिली नव्हती. ती आता ती मुलगी होती जिने स्वतःच्या डोळ्यांनी आपलं कफन पाहिलं होतं. पुढच्या काही आठवड्यात आम्ही पाहिलं की संपूर्ण गाव कसं बदलत गेलं. जे लोक कालपर्यंत आम्हाला पापी म्हणत होते ते आता माझ्या मुलीला गावची वाघीण म्हणू लागले. पण माझ्या मनात एक भीती अजूनही होती. धीर तुरुंगात होता, सुमितही तुरुंगात गेला होता. पण हा शेवट होता की अजून एखादं गूढ रहस्य उलगडायचं बाकी होतं. कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं की तिला जे विष देण्यात आलं होतं ते अतिशय महाग आणि दुर्मिळ होतं. एका साध्या धीराकडे आणि सुमितकडे एवढा पैसा आणि एवढी पोहोच कुठून आली? याचा अर्थ एकच होता, कोणीतरी पडद्यामागून सगळ्या दोऱ्या हलवत होतं. कोणीतरी ज्याला
आपण आजवर आपला सर्वात मोठा हितचिंतक समजत होतो. आजच्या त्या रात्रीने माझं घर तर हिरावून घेतलंच, पण माझ्या मुलीच्या पायांना त्यांची हरवलेली ताकद परत दिली. गावातील शाळेच्या एका छोट्या खोलीत आम्हाला तात्पुरता आसरा मिळाला. सुमित आणि त्याचा बाप तुरुंगाच्या सळ्यांमागे होते आणि गावकरी आता आमच्या पाठीशी उभे होते. पण माझ्या मनात एक काटा अजूनही रुतून बसला होता. डॉक्टरांनी दिलेली ती माहिती मला झोपू देत नव्हती. एवढं महाग विष एखाद्या सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचं होतं. एके दुपारी जेव्हा माझी मुलगी उन्हात चालण्याचा सराव करत होती, तेव्हा शहरातील त्या मोठ्या डॉक्टरांचा फोन आला. त्यांच्या आवाजात थोडी गंभीरता होती. ते म्हणाले की आईसाहेब, टॉक्सिकॉलॉजी रिपोर्ट आली आहे. तुमच्या मुलीच्या शरीरात जे विष सापडलं ते सामान्यतः अतिदक्षता विभागातील रुग्णांना दिल्या जाणाऱ्या काही औषधांमध्ये वापरलं जातं, पण अतिशय नियंत्रित प्रमाणात. आणि या खास प्रकारच्या रसायनांचा पुरवठा गेल्या महिन्यात शहरातील फक्त एका मेडिकल ट्रस्टकडून झाला आहे. मी कापऱ्या आवाजात विचारलं, कोणत्या ट्रस्टकडून डॉक्टर साहेब? जेव्हा त्यांनी नाव सांगितलं तेव्हा माझ्या हातातून फोन खाली पडला. ते त्याच चॅरिटेबल ट्रस्टचं नाव होतं, ज्याचे अध्यक्ष आमच्या गावातील सर्वात माननीय व्यक्ती देशमुख साहेब होते. ते देशमुख साहेब ज्यांनी माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर आम्हाला धीर दिला होता, ज्यांनी सुमितला पोलिसांच्या ताब्यात देण्यात मदत केल्याचं दाखवलं होतं आणि ज्यांना मी गावचा देव माणूस समजत होते. माझं डोकंच फिरलं. देशमुख साहेबांचं आमच्याशी काय घेणं देणं? ते तर कोट्याधीश होते. त्यांना आमच्या 2 बिघा जमिनीची काय गरज होती? त्याच रात्री जेव्हा मुलगी झोपली तेव्हा मी सावधपणे देशमुख साहेबांच्या हवेलीकडे निघाले. मला उत्तरं हवी होती. हवेलीच्या मागच्या भागात लपून मी जे ऐकलं त्याने माझ्या पायाखालची जमीनच नव्हे तर माझं संपूर्ण अस्तित्व हादरवून टाकलं. हवेलीतील एका खोलीत देशमुख साहेब कोणाशी तरी फोनवर बोलत होते. त्यांच्या आवाजात ती सौम्यता नव्हती तर क्रूरता होती. ते म्हणत होते की सुमित आणि त्याचा बाप मूर्ख निघाले. मी त्यांना ते विष दिलं होतं जेणेकरून मुलगी शांतपणे मरे आणि मला ते दस्तऐवज मिळतील जे तिच्या वडिलांनी मरण्यापूर्वी कुठेतरी लपवून ठेवले होते. जर पोलिसांनी खोलवर चौकशी केली तर 20 वर्षांपूर्वीचं ते गुपित उघड होईल की त्या अपघातात मीच तिच्या बापाचा खून केला होता. आता त्या मुलीला आणि तिच्या आईला कायमचं मार्गातून दूर करावं लागेल, नाहीतर माझी सत्ताच मातीमोल होईल. माझ्या गळ्यातून किंकाळी बाहेर पडणार होती, पण मी तोंडावर हात ठेवून ती दाबली. माझ्या नवऱ्याचा मृत्यू हा अपघात नव्हता. त्यांचा जीवही याच माणसाने घेतला होता आणि आता माझ्या मुलीचाही. माझं संपूर्ण शरीर संतापाने पेटून उठलं. मला तिथून पळून जायचं होतं, पण तेवढ्यात माझा पाय एका सुकलेल्या फांदीवर पडला. कोण आहे तिथे? देशमुख साहेबांची डरकाळी कानावर पडली. मी जीवाच्या आकांताने जंगलाच्या दिशेने धावू लागले. मागून त्यांच्या माणसांच्या धावण्याचे आवाज येत होते. अंधारी रात्र, दाट झाडी आणि माझ्या फुफ्फुसात भरलेली थंड हवा. मला वाटत होतं की आज माझ्या मायेचा अंत होणार आहे. मी धावत धावत एका जुन्या गुहेजवळ जाऊन पडले. तिथे लपून मी रात्र काढली. त्या रात्री मी रडणं सोडलं. त्या रात्री मी ठरवलं की आता मी फक्त एक माऊली नाही तर न्यायाची तलवार बने. सकाळ होताच मी सरळ पोलीस स्टेशनला गेले नाही, कारण मला माहीत होतं की देशमुखांची पोहोच तिथेही असे. मी शाळेत पोहोचले आणि माझ्या मुलीला सगळं सांगितलं. मला वाटलं ती घाबरेल, पण तिच्या डोळ्यात जे अंगार दिसले त्यांनी मला नवी हिंमत दिली. ती म्हणाली की आई, त्यांनी फक्त आपल्यालाच नाही तर बाबांनाही आपल्यापासून हिरावून घेतला आहे. आता हा सत्तेचा खेळ आपण नाही तर ते हरतील. माझ्या मुलीने त्याच दिवशी वकिलाच्या अभ्यासाला सुरुवात केली. तिने आपल्या जुन्या मैत्रिणींना आणि गावातील त्या तरुणांना एकत्र केलं जे देशमुखांच्या जुलुमाखाली दबले गेले होते. आम्ही एक योजना आखली. आम्हाला या दस्तऐवजांचा शोध घ्यायचा होता ज्यांचा उल्लेख देशमुखांनी केला होता. मला आठवलं की माझे पती मरण्यापूर्वी एका जुन्या पेटाऱ्याबद्दल बोलले होते जो त्यांनी आमच्या पिढीजात विहिरीजवळच्या कोठडीत पुरून ठेवला होता. आम्ही तिथे पोचलो आणि तासनतास खोदकाम केल्यानंतर आम्हाला एक लोखंडी डब्बा दिसला. त्यात काही जुन्या फायली
आणि एक डायरी होती. त्या डायरीत माझ्या नवऱ्याने लिहिलं होतं की देशमुख साहेबांनी गावातील सरकारी जमीन बळकावण्यासाठी बनावट दस्तऐवज कसे तयार केले आणि त्यांना विरोध करणाऱ्यांना कसं मार्गातून दूर केलं. माझ्या नवऱ्याकडे देशमुखांविरुद्ध ठोस पुरावे होते, त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली होती. जशीच आम्ही ती फाईल बाहेर काढली तसे देशमुखांची माणसं आम्हाला घेरून उभी राहिली. देशमुख साहेब स्वतः तिथे आले. त्यांच्या चेहऱ्यावर तेच विषारी हास्य होते. त्यांनी म्हटलं की ती फाईल मला दे. तुझी मुलगी मृत्यूच्या दारातून परत आली, पण आज मी तुम्हा दोघींना स्वतः तिथे पोचवी. माझी मुलगी मयुरी पुढे आली. ती कापत होती, पण तिची पावलं डगमगली नाही. तिने मोठ्या आवाजात म्हटलं की देशमुख साहेब, तुम्ही आम्हाला मारू शकता, पण या सत्याला नाही. मी ही सर्व माहिती आणि या डायरीची पानं आधीच एका मुलाखतीत लाईव्ह केली आहे. शहरातील मोठे पत्रकार आणि आयजी साहेब या क्षणी आम्हाला लाईव्ह पाहत आहेत. देशमुखांचा चेहरा काळवंडला. त्यांनी झडप घालून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात दूरवरून पोलिसांच्या सायरनचा आवाज घुमला. यावेळी ती गावची पोलीस नव्हती, ती शहरातील स्पेशल फोर्स होती, जिला माझ्या मुलीने आधीच ईमेलद्वारे सर्व पुरावे पाठवले होते. देशमुख साहेबांना तिथे जमिनीवर पाडून हातकड्या घालण्यात आल्या. गावकरी जे आतापर्यंत घाबरलेले होते ते बाहेर आले आणि देशमुखांवर थुंकू लागले. ज्या माणसाला ते आपला अन्नदाता समजत होते तोच त्यांच्या आपल्यांचा मारेकरी निघाला. जेव्हा देशमुखांना नेलं जात होतं तेव्हा त्यांनी वळून माझ्या मुलीकडे पाहिलं. माझ्या मुलीने त्यांच्या डोळ्यात डोळे रोवून म्हटलं की तुम्ही मला स्मशानात पाठवण्याची तयारी केली होती ना, बघा आज तुमच्या स्वतःच्या पापांसाठी स्मशान सजलं आहे. सर्व काही संपलं होतं. गुन्हेगार सळ्यांमागे होते. पण जशीच पोलिसांच्या गाड्या निघून गेल्या तशी माझी मुलगी अचानक जमिनीवर कोसळली. तिच्या नाकातून रक्त वाहू लागलं. विषाचा तो परिणाम ज्याला आम्ही संपलं असं समजत होतो त्याने तिच्या शरीरावर पुन्हा हल्ला केला होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं की विषाचे अवशेष कधीही जीवघेणे ठरू शकतात. मी तिला मांडीवर घेतलं आणि पुन्हा तीच किंकाळी फोडली जी मी स्मशानात फोडली होती की देव इतका निष्ठुर असू शकतो का? एक युद्ध जिंकल्यावर तो योद्धालाच हिसकावून घेणार का? हॉस्पिटलचा तोच पांढरा कॉरिडॉर, तोच औषधांचा तीव्र वास आणि तीच शांतता. फक्त यावेळी मी एकटी नव्हते. संपूर्ण गाव हॉस्पिटलच्या बाहेर उभं होतं. माझी मुलगी ICU मध्ये मृत्यूशी आपली शेवटची लढाई लढत होती. डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर पराभवाची छटा होती. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हटलं की आम्ही आमचे सर्व प्रयत्न केले, पण तिच्या शरीरातील अवयवांनी काम करणं बंद केलं आहे. आता फक्त एखादा चमत्कारच तिला वाचवू शकतो. तुम्ही जाऊन तिला भेटा. कदाचित हा तिचा शेवटचा क्षण असेल. माझे पाय सुन्न झाले. हाच का शेवट होता? इतकी लढाई, इतकं दुःख, ते स्मशानातून परत येणं, तो अश्रू वाचवणं सगळंच व्यर्थ. मी जड पावलांनी तिच्या जवळ गेली. ती मशिनांनी वेढलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती, जणू तिने आपलं कर्तव्य पूर्ण केलं होतं. मी तिचा हात धरला. यावेळी तिचा हात थंड नव्हता, तर त्यात हलकीशी ऊब होती. मी तिच्या कानात हळूच म्हटलं की लाडो, तू म्हणाली होतीस ना की आपण नवं घर बांधू. तू म्हणाली होतीस ना की तू वकील होशील. बघ, बाहेर संपूर्ण गाव तुझ्यासाठी उभं आहे. तू हार मानू शकत नाहीस. तिने फार कष्टाने डोळे उघडले. तिच्या डोळ्यात आता कोणतंही भय नव्हतं. तिने इशाऱ्याने मला जवळ बोलावलं आणि तुटक्या आवाजात म्हटलं की आई, माझं घर उभं राहिलं. मी गुन्हेगारांना शिक्षा दिली. बाबांचं नाव स्वच्छ केलं. आता मला खूप थकवा जाणवतो आहे. मी रडत तिला दटावलं. नाही, तू थकू शकत नाहीस. तू माझी वाघीण आहेस. तिने हलकसं हसत म्हटलं की आई, त्या दिवशी स्मशानात जो अश्रू पडला होता ना, तो दुःखाचा नव्हता. तो यासाठी होता की मी पाहू शकत होते की माझी आई माझ्यासाठी संपूर्ण जगाशी लढत आहे. मी फक्त तुझ्या मायेमुळेच परत आले होते, पण आता बाबा मला बोलवत आहेत. आई, रडू नकोस ग. मी कुठेही जात नाही. मी तुझ्या प्रत्येक न्यायात असेल जो तू इतरांना मिळवून देशील. तिच्या हाताची पकड हळूहळू सैल होत गेली. मॉनिटरवर धावणाऱ्या त्या रेषा सरळ होत गेल्या. पी पी पी. आणि मग एक लांब आवाज.
माझी दुनिया पुन्हा उजाडली. पण यावेळी मी स्मशानात वेडीसारखी किंचाळले नाही. यावेळी माझ्या डोळ्यात अश्रू होते, पण ते अभिमानाने भरलेले होते. माझी मुलगी मृत्यूनंतरही जिंकली होती. आम्ही तिचे अंतिम संस्कार त्या जागी केले जिथे एकदा देशमुखांनी आमचं घर जाळलं होतं. पण यावेळी कोणी टोमणे मारणारा नव्हता, कोणी पापी म्हणणारा नव्हता. संपूर्ण गाव रडत होतं. गावातील प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलीसाठी तिच्या कफनावर फुलं वाहिली. पुढच्या काही महिन्यात मी त्या राखेच्या ढिगाऱ्यावर एक छोटासा आश्रम आणि कायदेशीर मदत केंद्र सुरू केलं, माझ्या मुलीच्या नावाने, मयुरी नायक केंद्र. देशमुखांची संपूर्ण संपत्ती जप्त करण्यात आली आणि त्यातील मोठा हिस्सा त्या पीडितांना देण्यात आला ज्यांच्यावर त्यांनी अन्याय केला होता. आज मी त्याच केंद्राच्या उंबरठ्यावर बसते. लोक येतात, आपल्या समस्या सांगतात आणि मी त्यांची लढाई लढते. मला जाणवतं की माझी मुलगी आजही माझ्यासोबत आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या गरीबाला न्याय मिळतो तेव्हा मला तिचं तेच हसू आठवतं. अनेकदा रात्री जेव्हा मी एकटी असते तेव्हा मी माझ्या तळहाताकडे पाहते. ती जागा जिथे तिच्या डोळ्यातून तो गरम अश्रू पडला होता, तो अश्रू आजही मला आठवण करून देतो की मृत्यू हे अंतिम सत्य नाही. सत्य हे माया, संघर्ष आणि ती हिंमत जी माणसाला स्वतः देवासारखं बनवते. माझी मुलगी 20 वर्षांच्या वयात गेली, पण तिने शतकांच्या आठवणी आणि असा बदल मागे ठेवला ज्याला हे गाव कधीही विसरणार नाही. ही माझी कथा आहे एका अशा माऊलीची जिने आपल्या लेकराला स्मशानातून परत हिसकावलं आणि इतिहासाच्या पानांवर अमर केले. तर मित्रांनो, ही होती एका माऊलीची ती कथा जिने मृत्यूलाही हार मानायला भाग पाडले. आपल्याला अनेकदा वाटतं की सगळं संपलं आहे, पण लक्षात ठेवा, जोपर्यंत आशेची एक ज्योत आणि आपल्यांची साथ जिवंत आहे तोपर्यंत कोणतंही कारस्थान आपल्याला हरवू शकत नाही. न्यायाची ही मशाल कधीही विझणार नाही, कारण त्या गरम अश्रूची ऊब आजही माझ्या हृदयात जिवंत आहे. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.